सासू सासरे प्रेमळ, ननंद माझी हौशी आणि मिलिंदरावांचे नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी. शंकराच्या पिंडीवर बेल घातला वाकून, सुधाकर राण्यांचे नाव घेते सर्वांचा मान राखून. खनखन खुदडी मनमन माती, उभारले भीती चितारले खांब, सासूबाईंच्या पोटी जलामले राम नाही म्हटले नाव नाही घेतले, 100 सुपारे फोडू कशी, सदरेर बसून बोलू कशी, सदर पाप्याची नजर पुरुषाची, उघडा खिडकी राजेंद्र कोद्यांची येऊन दे पालखी. जन्म दिला मातेने, पालन केलं पित्याने, एकनाथ वर्गांचे नाव घेते पत्नी या नात्याने. नमस्कार, मी अर्चना उमेश कोदे, कांदळगाव. मी माध्यमिक शाळेची एका मुख्याध्यापिका आहे आणि आज वटपौर्णिमेनिमित्त शिवकालीन अशा प्राचीन वटवृक्षाच्या छायेत आम्ही सर्व सुहासिनी एकत्र जमलेलो आहोत. खरं म्हणजे आज वटपौर्णिमा आरोग्यदायी असा हा सण, पतिनिष्ठेसाठी आणि पर्यावरणपूरक असा आजचा सण आम्ही सगळ्याजणी या वटवृक्षाच्या छायेत साजरा करतो. देवाने आम्हाला वर्षानुवर्ष अशाच प्रकारे हा उत्सव साजरा करण्याची संधी देवो हीच सदिच्छा. खरं तर फांदी तोडून घरी नेऊन वडाची पूजा करणं हा चुकीचा रिवाज आहे आणि आम्ही कांदळगाववासीय महिला या रिवाजाच्या पूर्ण विरोधात आहे आणि म्हणून पूर्ण गावातल्या महिला या वटवृक्षाच्या छायेत येतो. एकमेकीची सुखदुःख, एकमेकीची हौस, एकमेकीच्या दागिन्यांची साड्यांची स्तुती करणं आणि एकमेकाची सुखदुःख वाटून घेणं, गप्पा गोष्टी करणं, या सर्व या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही सगळे एकमेकाशी या सगळ्या गोष्टी वाटून घेतो आणि अशाच प्रकारची वटपौर्णिमा सौख्यदायी आमच्या आयुष्यात वारंवार यावी ही सदिच्छा व्यक्त करतो आणि आजच्या या वटपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा देते. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव सौ गार्गी गीतेश कोदे, राहणार कांदळगाव देऊळवाडी. सर्वांना आज वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आज सर्व महिला आम्ही एकत्रित जमलो आहोत. एकत्रित राहून आम्हाला खरंच खूप आनंद झाला. एकमेकांशी बोलणं झालं. तसंच हे फळांचं आम्ही वाण बनवतो वटवृक्षाच्या पानामध्ये, ते सर्वांना आम्ही एकत्रितरित्या दिलं. तसेच काळ्या मणी असतात ते आम्ही एका दोऱ्यामध्ये 5-5 करून असे ओवतो, ते आम्ही त्या पानावर ठेवतो आणि सुहासिनींना आम्ही ते जसं हळदी कुंकू दिलं जातं पदरातून, तसंच आम्ही ते पदरातून देतो. तसंच ह्या वटवृक्षाची आम्ही मनोभावे सेवा करतो. आज आम्ही 7 फेरे घातले, नमस्कार केला, आमच्या नवऱ्यांसाठी आम्ही दीर्घायुष्य मागितलं. त्याचप्रमाणे या वटवृक्षामुळे एक ऑक्सिजन आपल्याला मिळतं, तसेच सर्वांचं आरोग्य चांगलं राहतं. सर्वांना फलाहार दिला जातो आणि सर्व मेन म्हणजे उद्देश हाच की सर्व महिला या निमित्ताने एकत्र येतात. हाच खूप मोठा आनंद आहे. एवढंच बोलून मी संपवते. धन्यवाद.